नमस्कार मंडळी. काहीतरी माइल्ड खायचं आहे आणि टेस्टी पण असायला हवं. तर हा हॉटेलसारखा मिळणारा पण घरच्या घरी होणारा गार्लिक चिकन फ्राईड राईस करूया. त्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. पण त्या अगोदर तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुकडे करून झाल्यानंतर पण आपण एकदा धुवून घेऊ शकतो. मग काय करायचं तर थोडा मीठ चवीनुसार आणि थोडीशी काळी मिरी पावडर ह्याच्याने ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे. व्यवस्थित मॅरिनेशनला ठेवल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्यामध्ये डायरेक्ट चिकन टाकायचं आहे आणि व्यवस्थित ते शिजवून घ्यायचं. आता काय झालं ते चिटकलं आहे त्यामुळे मी तसंच ठेवलं आणि झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटेल चिकनला आणि अगदी ते व्यवस्थित सुटेल. हे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित अगदी शिजवून घ्यायचे आहे चिकन. आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्याला काय चव येणार, पण तुम्हाला खरं सांगते की काळी मिरी पावडर आणि मीठ एवढं जरी चिकनला लावलं ना तरी खूप चांगली टेस्ट येते. एकदम मस्त. आणि हे असंच आपण लहान मुलांनासुद्धा खायला देऊ शकतो बरं का. जी मुलं तिखट खात नाहीत, अगदीच लहान असतात 5-6 वर्षाची वगैरे अशी, तर आपल्या अंदाजाप्रमाणे लसूण घ्यायचा आहे. भाताचं नावच असं आहे की गार्लिक चिकन फ्राईड राईस, म्हणून गार्लिक बऱ्यापैकी घेतात, पण आपल्याला जेवढी झेपेल तेवढीच आपण घ्यायची आणि तिचे बारीक तुकडे करून घ्यायचे. मग घ्यायची कोथिंबीर. कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. ओके. आता बारीक चिरून घेतली. बस आपल्याला जर वाटलं तर थोडी एखादी मिरची घेऊ शकतो, पण इथे मी काही घेतलेली नाही आहे. तेल होतं कढईमध्ये, त्यामध्ये मी थोडं बटर टाकलं आणि लसूण टाकली. लसूण छान परतून घ्यायची, म्हणजे त्या बटरला लसणीचा खूप छान असा स्वाद येतो आणि आपल्या डिशचं जे नाव आहे गार्लिक चिकन फ्राईड राईस ते अगदी मस्त, म्हणजे त्या नावाचा अनुरूप असा डिश तयार होते. चिकन टाकलेलं आहे जे शिजवून घेतलं. त्यानंतर शिजवलेला भात आहे हा, तो पण टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बघा तुम्ही चिकनचे बारीक बारीक तुकडे केल्यामुळे प्रत्येक घासामध्ये तुम्हाला चिकन मिळणार आहे. थोडीशी पुन्हा काळी मिरी पावडर, जर नसेल टाकायची तरी स्किप करू शकतो आपण. चवीनुसार थोडंसं मीठ आणि चिली फ्लेक्स, एवढंच मसाले आपण इथे वापरणार आहोत. किती कमी साहित्यामध्ये आपण हे बनवणार आहोत, हो की नाही. आणि अतिशय छान, मुलांनासुद्धा खूप आवडतो असा हा पदार्थ आहे. त्यानंतर कोथिंबीर. आपल्याला जर वाटलं तर थोडेसे इटालियन हर्ब्स याच्यामध्ये आपण टाकू शकतो, पण इथे मी काही टाकलेले नाही आहेत. तर हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर एक झाकण ठेवायचं आणि दणदणून वाफ काढून घ्यायची आहे. व्यवस्थित वाफ काढल्यावर तयार आहे गार्लिक चिकन फ्राईड राईस. थँक्यू.